आशीर्वाद भी घेतला, सत्कार भी केला आणि सन्मान भी केला. अच्छा वाला मेरा एक दिल में था कि एक बार मैं पालक मंत्री बनूं. काय म्हणाल हिरवा सगळे एक बाजूला गेले. आता या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काय कामकुशी नाही. खरं म्हणजे ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहे आणि ज्येष्ठ नेत्याचा मार्गदर्शन घेणं हे काही चूक नाही आहे. तुम्ही त्याला वेगळा अर्थ काढता ते नाही, परंतु आता मी त्यांच्या आईचा सन्मान केला, आशीर्वाद घेऊन आलो. हे राजकारणाच्या व्यतिरिक्तही काही संबंध असतात. फक्त राजकारण नाही आहे. आजचा दिवस 15 ऑगस्ट आहे आणि सर्वांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा एकमेकाला तेही देऊ लागले, मीही देऊ लागलो, आमचे मित्र बाजूला इम्तियाज जलील आहे तेही देऊ लागले. अशी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अशा एकता एकोपाने राहणे हेच या राज्याची आणि देशाची संस्कृती. हिरवा साहेब भगवा साहेब आज एकत्रित राजकारणाची भाषणं त्या पटलावर असतात. इथे आता हिरवा बी आहे, भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे. तुम्ही पहा तिरंगा आहे ना, तर तिरंग्यामध्ये सर्व रंग समावून घेतलेले आहे. निवडणुकीच्या तोंडावर मग हे रंग का विसरले जातात नेत्यांकडून? आता कदाचित लोक त्यांना बोलायला लावतात, ते बोलत नाही. परंतु भाषा लोकांची असते. आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री तुमची सरकार आली तेव्हापासून म्हणायचे, घटनाबाह्य पालकमंत्री म्हणायचे, ते थांबत नसायचे. तुम्ही तुमच्यामुळे थांबलेत आज पहिल्यांदा. ते त्यांची आई पाहिले आपण तर 100 वर्ष आईचा वय आहे आणि त्यांना घेऊन ते सन्मानाने आईला घरी जाणार. म्हणून मी त्यांचा आईचा सन्मान केला. स्वतंत्र सैनानी म्हणून आता काही बोटावर मोजणारेच आहे, पण जे नाही आहे त्यांचे पाल्य त्यांनाही मी भेटलो आणि सर्वाला भेटल्यानंतर शेवटी मी बोललो, चंद्रकांतजी खैरे साहेब असतील, इम्तियाजी जलील असतील, हे सर्व जे आहे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत आणि मी सर्वांचा सन्मान करतो. पालकमंत्री नशिबान पालकमंत्री ठरलेत. मागच्या वर्षी खैरे साहेब पालकमंत्र्याला भेटच देऊन गेले होते रागारागाने ध्वजारोहण. माझ्यावर त्यांचा विशेष प्रेम आहे. विशेष प्रेम नाही आहे. तसं नाही, तसं म्हणता येत नाही. परंतु ठीक आहे, त्यांची इच्छा होती, ते पालकमंत्री झाले आणि बरेच कष्टाने झाले म्हणून त्यांना हे केलं. पण आता हिरवाचा बिनविषारी झाला का? नाही, आता हे एकत्र आहे ना. हे पालकमंत्री घटनाबाह्य नाही वाटत का तुम्हाला? अरे ते कशाला साहेबाला त्रास देऊ नका, पुढे चला. तुम्हाला या मित्राला भेटायची आस लागलेली आहे, लवकर कधी नाही तिकडे बी आहे, तिकडे बी खासदार माजी मंत्री खैरे साहेबांचा आजपर्यंत ते थांबत नव्हते, आज पहिल्यांदा खैरे साहेब पण थांबलेत. उभटा गटाला आता प्रत्येकाची आवश्यकता आहे आणि गेल्या वेळेला संदीपान भुमरे पालकमंत्री होते, त्यांनी इल्लिगल पालकमंत्री म्हणलं होतं भुमरे साहेब. आता त्यांना कदाचित जाणीव झाली असावी की हे महायुतीचं सरकार आहे. या सरकार अधिकृतपणे चांगलं काम करतंय. आज पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेला जे त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिलेले आहेत ते सगळ्यात आनंद सर्व महिला भगिनी आज साजरा करतायत आणि मला वाटतं आता महायुतीपासून आता पळता येणार नाही या एका भावनेतून त्यांनी आज सर्वांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे. रिटायरमेंटमध्ये लाईफमध्ये असं होत असतं. काल चंद्रकांत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याला ते आज सोबत दिसले. ते महाविकास आघाडीला ऑफर दिलेली आहे की मी चर्चेसाठी तयार आहे, तुमच्या सोबत येणार. अरे महाविकास आघाडी हे मुसलमानांचे आणि दलिताच्या मतासाठी त्यांना हे करतात, गोंजारतात. त्यांना काय घेणं देणं या मुसलमानांशी? ते यांना युतीमध्ये घेणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. इम्तियाज जलीलने किती जरी आव्हान केलं तरी यांना यांच्या मतदानापुरतं त्यांचा वापर करायचा होता, म्हणून त्यांना त्या महाविकास आघाडीमध्ये घेणार नाहीत हे 100% सत्य आहे. निवडणुका 1 महिना पुढे जाण्यावरून सुद्धा काही नेत्यांनी, तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी तुमच्या निवडणुका गेल्या तुमचे सगळे सर्वे हे फेल झालेले आहेत, तुम्ही पराभूत होणार असं दिसतंय, म्हणून 1 महिना पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षाचे ज्यांनी आरोप केला ते मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरतायत. नोव्हेंबर 25ला गेल्या वेळेला सरकार स्थापन झालं होतं, त्यापूर्वी निवडणुका या झाल्या पाहिजेत हे निवडणूक आयोगाला सुद्धा बंधनकारक आहेत. म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाही. 25 नोव्हेंबरच्या आतमध्ये निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होईल.
म्हणून त्यांच्या या दाव्याला कोणताही अर्थ नाही आहे. आम्ही घाबरलेलो नाही. तर आज आमच्यामध्ये अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य महिला असेल आणि आमच्या सगळ्यात जास्त आमच्या लाडक्या बहिणी आज सर्वजण खुश आहेत. आणि आम्हाला जर या तातडीनं मतदानामध्ये जर कन्वर्ट करायचं असतं तर आम्ही लवकर निवडणूक घेतली असता, परंतु हे घेणं निवडणूक आयोगाच्या हातात आहे. रात्री जे आहे तर संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांच्यात भेट झाली, एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीचा काळ आहे. याच्यामध्ये अनेक लोक एकमेकाला भेटत असतात. संभाजीराजे सुद्धा जरांगे पाटलाला भेटलेत. कदाचित निवडणुकीच्या संदर्भात त्यांचे काही बोलणे झाले असावेत. त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे असं वाटतं. आज स्वातंत्र्य दिनाच्या पहिलं सगळ्या नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण जे जायकवाडीच्या पाण्याविषयी जे विचारलं तर मला वाटतं बऱ्याच वेळा असं झालं की परतीचा पावसामुळं जायकवाडीचं धरण हे 100% भरलेलं आहे. आणि मला खात्री आहे की हे धरण 100% निश्चित हे भरल्याशिवाय राहणार नाही. आणि शहराला लवकरच आम्ही वारंवार सांगतो की शहराला मुबलक पाणी मिळणार आहे. काही भागाला 30 ऑगस्टपर्यंत काही भागाला लवकरच पाणी मिळणार आहे. आणि बाकीच्या भागाला सुद्धा एक 4-5 महिन्यात मुबलक पाणी मिळणार आहे. जे की पाण्याचा तुटवडा आहे तो पाण्याचा तुटवडा राहणार नाही. आणि जायकवाडीच्या धरणाचं पाणी पिण्यासाठी कमी पडणार नाही याची मी खात्री देतो. सध्या दुष्काळी स्थिती असल्यासारखी म्हणजे स्थिती असणार आहे. कारण आता वरचा पाऊस फक्त पिकापुरता आहे, पण उर्वरित सगळे धरणे प्रकल्प वाढेल. आणि अशा स्थितीमध्ये सरकारने काहीतरी करायला हवं. मी काय सांगतो की सध्या खरीपाचं पीक चांगलं आलेलं आहे. खरीपाच्या पिकासाठी पाऊस हा समाधानकारक आहे. पण आता मी सांगितलं की ते धरणं भरलेलं नाही, पाझर तलाव भरलेलं नाही, पण पडतीचा अजून मोठाले पाऊस पुढे आहे. आणि आम्हाला खात्री आहे की लवकरच पाऊस पडन आणि धरणं वगैरे तलाव वगैरे भरतील आणि शेतकरी समाधानी होईल असं आम्हाला वाटतं. तुम्ही पालकमंत्री असता असेपर्यंत चंद्रकांत खैरे हे तुम्ही जेव्हा अभिवादन करायला तेव्हा उठून चालले जायचे. आज त्यांनी अब्दुल सत्तार यांची गळा भेट घेतली, थांबलेत ते मी पालकमंत्री असताना अनलिगल होतो आणि सत्तार शेठ आज ध्वजारोहण करतात ते लिगल झालेले. हे खैरे साहेबांनी म्हणजे मला एक सांगायचं की आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे की आज का थांबले, त्यावेळेस का थांबत नव्हते, आपण खैरे साहेबाला विचारलं पाहिजे. काल तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सर. काय? तुम्ही हे काय इथं फोटो काढतात तिथं फोटो काढतात, बरोबर, इकडेही काढतात तिकडेही काढतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना तुम्ही चांगली समज दिलेली आहे. काय नेमका अनुभव आलेला आहे त्या कार्यकर्त्याला समज अशी दिली किंवा तुम्ही एकाच ठिकाणी कुठेतरी राहा, बाकी कार्यकर्त्याला काही बोललो नाही. आणि तुमचं जर सगळेच कामं होत असेल, समाधान जर होत असेल तर कशासाठी हे करायचं, तेवढं बोललो, बाकी काहीच नाही बोललो. नाही. तुमचा अनुभव काय की बा इकडेही फोटो तिकडेही फोटो काही नाही, चलत राहतं, एवढं काही विषय नाही. धन्यवाद. धन्यवाद.